नमस्कार. गणपती, सरस्वती आणि आपल्या गुरूंचं स्मरण करून आजच्या आपल्या अधिक मास व्याख्यानमालेला आपण सुरुवात करत आहोत. आज आपल्याला व्याख्याते म्हणून जे लाभलेले आहेत ते भूषण भास्कर काणे गुरुजी यांचं अध्ययन ऋग्वेदाच्या शाकल शाखेचं आणि याज्ञिकाचं पुण्यातील आबासाहेब पटवर्धन वेदशास्त्र विद्यालयामध्ये वेदचूडामणी दत्तात्रेय पांडुरंग नवाथे गुरुजी यांच्याकडे झालेला आहे. तसंच त्यांनी उपग्रंथांमध्ये शिक्षादिचतुष्टय, गृह्य सूत्र आणि अष्टाध्यायी त्याच्याबरोबर याज्ञिकाचं अध्ययनही केलेलं आहे. तसंच त्यांनी संस्कृतचंही प्राथमिक अध्ययन केलेलं आहे. त्यांचे आजोबा श्रीपाद कृष्ण काणे यांच्याकडे त्यांचं थोडं अध्ययन आणि नंतर कीर्तनाचा परिचय म्हणजे त्यांचे काका नारायण बुवा काणे यांच्याकडे त्यांनी केलेला आहे. तसंच संस्कृतच्या बाबतीतले अधिक जाणीव, अधिक अध्ययन त्यांनी कात्रे गुरुजींकडे केलेलं आहे. ही सगळी थोर मंडळी म्हणजे कात्रे गुरुजी आत्ता मध्यंतरी 100 वर्षाचे होते. नारायणबुवा काणे हे तर त्यांच्या घरातलेच म्हणजे त्यांच्या घरातलीच त्यांची परंपरा कीर्तनाची. तसंच नंतर त्यांनी याज्ञिकाचं विशेष अध्ययन पुण्यातले प्रसिद्ध असे याज्ञिक म्हणजे नाना फाटक गुरुजी त्यांच्याकडे केलेलं आहे. असं अध्ययन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कराडच्या वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळाच्या संस्थेमध्ये 2 वर्ष अध्यापनाचं काम केलेलं आहे. घरीही सध्या ते अध्यापनाचं काम करत असतात. त्याचबरोबर सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यातील एक जुनी प्रसिद्ध संस्था म्हणजे रामेश्वर ऋग्वेदी ब्रह्मवृंद मंडळ या संस्थेच्या पदाधिकारी म्हणून ते काम बघतात. तसंच अखिल ब्राह्मण पुरोहित चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. ह्या एकूण व्याख्यानमालेच्या प्राथमिक चर्चेपासून ते या व्याख्यानमालेमध्ये सहभागी आहेत. मुख्यतः पुरोहित वर्ग यांच्यासाठी काहीतरी काम करत राहणं याच्यासाठी त्यांनीही विशेष काही उपक्रम, काही ठिकाणी अशा प्रकारच्या पुरोहितांची एकत्रीकरण किंवा रामेश्वर मंडळाच्या माध्यमातून सामाजिक काम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करणं, अशा विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा ते सहभागी असतात. असे बहुमुखी विविध अंगी काम करणारे, स्वतः अध्ययन केलेले, अध्यापन करणारे आणि सामाजिक कामाची जाणीव असलेले असे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. ते आज आपल्या समोर आपले नित्यविधी या संबंधामध्ये काही विषय मांडणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला आरंभ करावा. हरि ओम. ओम गणानां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनश्वन्वन्नोतिभिः सीदसादनं देवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति सा नो मन्दिरेषु मूर्जन्धुहा नाथे निर्वागस्मानुपसुष्टुदयितु नमो महद्भ्यो नमो अर्भकेभ्यो नमो युवभ्यो नमो आशिनेभ्यः यजाम देवान् निदेशक्नवामवाज्याय समावृक्षदेवाः. हरिः ओम. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. वेदाय नमः. वेदपुरुषाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुदत्तात्रेय देवताभ्यो नमः.
एकदन्तं महाकायं लंबोदर गजाननं विघ्नशङ्करं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। आसत्यलोकादापाताला दालोका लोकपर्वतात् ये सन्ति ब्राह्मणा देवास्तेभ्यो नमो नमः। धर्मो विवर्धति युधिष्ठिरकीर्तनेन पापं प्रणश्यति वृकोदरकीर्तनेन शत्रुर्विनश्यति धनञ्जयकीर्तनेन माद्री सुतोकतयतान् न भवन्ति रोगाः। अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेतील सर्व ऐकणारे माझ्यापेक्षा थोर मंडळी, गुरुजन, सर्व पुरोहित वर्ग आणि समाज बांधव यांना प्रणाम करून अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेत मला काही विचार मांडायची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि आपला अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेतील नित्यविधी या विषयाला सुरुवात करतो। नित्यविधी म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धर्माच्या मर्यादेत राहून काही कार्य आपल्याला नियोजित करून दिलेले आहे परमेश्वरांनी, ऋषींनी। अनित्यानि शरीराणी आपलं शरीर अनित्य आहे, विभव म्हणजे वैभव हे काही शाश्वत नाही। मग त्यामुळे आपण जन्माला आल्यापासून संपेपर्यंत नित्य मृत्यू आपल्या बरोबर फिरत असतो, कधी येणारे माहित नाही। आपला जन्म फक्त झालेला असतो आणि आपण एक एक पायरी पुढे चालत असतो, पण मृत्यू कधी आहे आपल्याला माहित नसतं। तर अनित्यानि शरीराणी विभव नैव शाश्वतः नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः। धर्मसंग्रह म्हणजे धर्मानं वागणे, धर्माचरण करण्यात आपलं आयुष्य घालवल्याने आपण त्या परमेश्वराच्या पदाजवळ अत्यंत सुंदर पद्धतीने पोहोचू शकतो। तर आज आपण नित्यविधी या विषयात प्रातस्मरण, दंतधावन, प्रातस्नान विधी, उष्णोदक स्नान विधी, गौण स्नान विधी, भस्मधारण, गोपीचंदन धारण, पवित्र कुशग्रहण, माला लक्षण, प्रातःसंध्या, अग्निकार्य, औपासन होम, सूर्य नमस्कार, देवपूजा, माध्यान्ह संध्या, माध्यान्ह स्नान, माध्यान्ह संध्या, ब्रह्मयज्ञ, वैश्वदेव, गोब्राह्मण पूजा, अन्न संतर्पण, अन्न समर्पण, भोजन विधी, सायं संध्या इत्यादी विषय आपण पाहणार आहोत। जितकं परमेश्वर कृपेनं मला ज्ञान झालं, काही धर्मग्रंथ वाचनातून म्हणा किंवा गुरूंच्या कृपेनं, त्यातून जास्तीत जास्त जितकं मला आता सुचण्यासारखं आहे तितकं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्याच्याबद्दल विचार मांडतोय। पहिल्यांदा आपण सकाळी उठल्यानंतर प्रातस्मरण हा विषय आहे। महर्षी भगवान व्यासापासून प्रातस्मरणाची सुरुवात सांगितलेली आहे। व्यास महर्षींनी अनेक ग्रंथ आपल्याला धर्मशास्त्र जगण्यासाठी उपयुक्त असे करून दिले। प्रातस्मरण करताना ऋषींचं स्मरण आहे, सप्तऋषी आहेत, गणपतींचं स्मरण आहे, देवीचं स्मरण आहे, शंकरांचं स्मरण आहे, विष्णूंचं स्मरण, राम, नवग्रह। आपण नित्य म्हणतो ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारेर भानुष्यशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शक्रश्च शनिराहु केतु सर्वे ग्रहा शांतिकरा भवन्तु। इत्थं प्रभाते परमं पवित्रं पठे स्मरेद्वा शृणुयाच तद्वद दुःस्वप्ननाशस्त्यसु प्रभातं भवेच्च नित्यं भगवत प्रसादात। म्हणजे प्रातस्मरणामध्ये या सर्व देवतांचं स्मरण आहे। त्यानंतर बलिर्विभीषणो भीष्मः प्रल्हादो नारदो ध्रुवः षडेते वैष्णवाः प्रोक्ता स्मरणं पापनाशनम। या वैष्णव म्हणजे विष्णूची उपासना करणारे जे कोण हे बली, विभीषण, भीष्म, प्रल्हाद, नारद, ध्रुव यांचं स्मरण केल्याने आपलं काही पातक जर घडलं असेल तर त्याचा नाश होतो। त्यानंतर सप्तजीवांची प्रार्थना आहे। अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः सप्तैतान् संस्मरेन् नित्यं मार्कण्डेयमथाष्टमं जीवेत् वर्षशतं साग्र उपमृत्युविवर्जितः। सप्तचिरंजीवांची प्रार्थना। पंचकन्या म्हणजे अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेन नित्यं महापातकनाशनम। त्यानंतर नागांचं स्मरण आहे। अशा अनेक देवतांचं स्मरण करून आपण दिवसाची सुरुवात करतो। त्यानंतर श्रुतीने सांगितलेला विचार असा आहे की भाग्य सूक्त म्हणजे प्रातरग्निम हे सूक्त आहे, ते भाग्य सूक्त आहे, त्याचं पठण करावं। त्यानंतर समुद्र वसने देवी, आपण अंथरुणावरून उठताना पृथ्वीला हात लावून नमस्कार करावा। समुद्र वसने देवी पर्वतस्तर मंडले विष्णुपत्नी नमस्सुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे। हे पृथ्वी, मी तुझ्यावर आता उठून चालणार आहे, फिरणार आहे, तर माझा तुला पाय लागतोय, तू माता आहेस, तर तू माझं रक्षण कर आणि माझ्याकडून ही होणारी चूक तू माफ कर, असं म्हणून तिची प्रार्थना करायची। त्यानंतर
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुलेतु गोविंदः प्रभाते करदर्शनम. सकाळी उठून करदर्शन केल्याने करमुलेतु गोविंदः म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुलेतु गोविंदः प्रभाते करदर्शनम. स्वतःच्या हातांना नमस्कार करायचे, कारण दिवसभर आपण या हातांनी कार्य करत असतो. या दोन विषय घडल्यानंतर मूत्र पुरुषोत्सव शौच इत्यादी करून पुढे ततः प्रातस्नान उत्थाप्य कुर्याद्दिं मूत्रमेव च निर्वृत्यामिषु विक्षेप मातीत्या भक्तिग्भूम भवः. म्हणजे मूत्रपुरुषोत्सर्ग करावा, त्यानंतर दंतधावन, मूत्रपुरुषोत्सर्ग शौच इत्यादी झाल्यावर दंतधावन करायला सांगितलेलं आहे. मुखे पर्युषिते नित्यं भवत्या प्रयतो नरः तदार्द्रम काष्ठम शुष्कम वा भवे भक्षये दंतधावने. मुख पर्युषिते म्हणजे रात्री अन्न खाऊन आपण झोपून जातो, स्वच्छ मुख करतो आणि झोपतो. त्यानंतर रात्रभर जे काही तोंडामध्ये लाळ इत्यादी घटक तयार होऊन त्यापासून काही दोष निर्माण होतात, अस्वच्छता निर्माण होते. कारण त्याच्यानंतर आपल्याला काही वेदमंत्र पुढं काही यज्ञकर्म करायचं असतं, तर त्यासाठी दंतधावन करायचंय. आयुर्बलम यशोवर्चः प्रजा पशु वसूनिच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच त्वन्नोदेही वनस्पती, असं म्हणून त्या वनस्पतीचं अभिमंत्रण करावं. म्हणजे काही काष्ट सांगितलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आंब्याची काडी आहे किंवा कडुलिंबाची काडी आहे, अशी काही काष्ठ घेऊन दंतधावन करायला सांगितलेलं आहे. त्या काडीला आधी त्या झाडाच्या जवळ जावं, प्रार्थना करावी, मग त्याची एक काडी काढून घ्यावी. मुख दुर्गंधी नाशाय दंतानांच विशुद्धे ठिवनाय च गात्राणाम कुर्वेहम दंतधावनम. म्हणजे मुख दुर्गंधी नाशाय म्हणजे मुखाला काही दुर्गंधी येत असते, ती नाश होण्यासाठी, दंतानांच्या विशुद्धे दातांच्या शुद्धीसाठी, ठिवनायच गात्राणाम म्हणजे गळा इत्यादी जीभ स्वच्छ होण्यासाठी, कुर्वेहम दंतधावनम म्हणजे या पद्धतीनं दंतधावन करावं. त्यानंतर 12 चुळा भराव्यात मुखशुद्धीसाठी. मग ओंकार गायत्री स्मरण करावं. शेंडी बांधावी त्याच्यानंतर, म्हणजे रात्रीची सोडलेली शेंडी आहे. कारण याच्यामध्ये आपल्या मनुस्मृतीत सांगितलेलं आहे, शौचोत शयने संगे भोजने दंतधावने शिखामुक्ती सदा कुर्यात इह लोके मनुब्रवेत. म्हणजे शौचाला जाताना, शयन करताना, संग करताना, भोजन करताना आणि दात घासताना ही शेंडी आपली सोडलेली पाहिजे. ती शिखामुक्ती सदा कुर्यात. मग ती कधी बांधायची, तर सकाळी दंत धावन झाल्यावर, दंतशुद्धी झाल्यावर शेंडी बांधायला सांगितलेले आहे. त्यानंतर दंतशुद्धी झाल्यावर परमेश्वराला नमस्कार करून पुढे प्रातस्नान करायचं आहे. नमामि गंधे तव पाद पंकजम सुरासुरैर वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यम भावानुसारेण सदा नराणाम. गंगा गंगेति यो ब्रूयाद योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगच्छति. गंगेचं स्मरण करावं आणि स्नान करावं. आचमन प्राणायाम संकल्प करायचा आहे. मम आत्मनः कृत कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक सकल पापक्षयार्थम प्रातस्नानमहं करिष्ये. म्हणजे आपण दिवसभर कार्यरत असतो, रात्री झोपतो. काया वाचा मने म्हणजे कायेनं शरीराने, वाणीनं आणि मनानं जे काही पातक होईल, सांसर्गिक स्पर्श इत्यादी जे काही घडतं आपल्याकडनं, झोपेत काही स्वप्न पडतं, काही गोष्टी घडत असतात, तर त्याचा दोष जाण्यासाठी आणि शरीर शुद्धीसाठी स्नान करायला सांगितलेलं आहे. स्नान केल्यावर मार्जन करायला सांगितलेलं आहे, म्हणजे आपोहिष्टा म्हणून मार्जन करावं. तीर्थावलोडन करावं इमं मे गंगे या मंत्राने. त्यानंतर अघमर्षण ऋतंचेति तृचस्य याने अघमर्षण करावं. त्यानंतर नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते या मंत्राने एक अर्घ्य द्यावा. एहे सूर्य सहस्रांशो तेजोराशे जगतपते अनुकंपय मां भक्त्या ग्रहाणार्घ्यं नमोस्तुते आणखीन एक अर्घ्य द्यावा. धातु कमंडलोद्भूते गंगे त्रिपदगामिनी त्रैलोक्य वंदिते देवी ग्रहाणार्घ्यं नमोस्तुते. अशा पद्धतीनं 3 अर्घ्य द्यावेत त्या पाण्याने. ज्या ठिकाणी आपण स्नान करतोय, नदी, तलाव, समुद्र, विहीर, त्या ठिकाणी स्नान झाल्यावर अघमर्षण करून म्हणजे आपोष्टाने परत स्नान करून अघमर्षण करावं. त्यानंतर 3 अर्घ्य द्यावेत. स्नानांग तर्पण सुद्धा तिथं करा म्हणलेलं आहे. म्हणजे सव्य असतं आपण स्नान करताना. तर ब्रह्मादयो ये देवाः तान् देवां सर्पयामि भूर्देवां सर्पयामि भूर्देवां सर्पयामि स्वरदेवां सर्पयामि भूर्भुवस्वरदेवां सर्पयामि असं ब्रह्मादी देवतांसाठी तर्पण. त्यानंतर निवितीने कृष्णद्वैपायनादयो ये ऋषयः
तान ऋषी सर्पयामी, त्यानंतर ऋषी तर्पण. त्याच्यानंतर सव्यानं किंवा अपसव्यानं म्हणजे वडील आहेत नाहीत या पद्धतीचा विचार करता सोमः पितृमान निमोगनिष्वाता कव्यवाहना दयो ये पितरहा तान पितृं सर्पयामी इत्यादी तर्पण झाल्यावर अग्निदग्धाश्चये जीवा अग्निदग्धा कुले मम भूमो दत्तेन तो येन तृप्तायांतु परांगतिम असं म्हणून एक अंजली तिथे द्यायला सांगितलेलं आहे पाण्याने भरलेली. आणि मग त्या वरुण देवतेची तीर्थाची प्रार्थना करायची आहे. यन्मया दूषितंतोयम शारीर मलसंभवात तद्दोष परिहारार्थम यक्ष्माणं तर्पयाम्यहम. त्या ठिकाणी यक्ष्म देवतेचं तर्पण करायचं आहे. म्हणजे आपल्या हिंदू परंपरेत किंवा धर्मामध्ये सांगितलेले विषय इतके गहन आणि अनाकलनीय आहेत. कारण केवळ स्नान केल्यावर सुद्धा त्या जलाशयामध्ये आपल्या शारीर मलसंभवात शरीरातून जे काही मल उत्पन्न होतो ते त्या तीर्थात सरोवरात नदीत पडतो. तर तो मल पडल्यानंतर त्या तीर्थालाही प्रार्थना करायची की मला स्नान करणं गरजेचं आहे. स्नान केल्यानंतर जे काही दोष उत्पन्न झाले त्यातून काही शरीरातून मल काही पडला तर त्यासाठी आम्हाला क्षमा करा म्हणून त्या ठिकाणी त्याच्यानंतर स्नान केल्यानंतर एकदा आचमन करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं आणि पहिली वस्त्र धुवावीत, पण त्याची अग्र म्हणजे टोक जे आहेत ती वरती करून धुवावीत असा एक विचार आहे. मग त्याच्यानंतर उष्णोदक स्नान म्हणून विचार दिलेला आहे त्यांनी, म्हणजे गरम पाण्याने स्नान करायचं तर कसं करावं. त्यानंतर गौण स्नान म्हणजे एखादी व्यक्ती आजारी आहे तर तिला काही स्नान घालणं किंवा स्नान करणं शक्य नाही, मग तुम्ही त्याचं ओल्या फडकाने शरीर अंग पुसून घ्या, भस्म धारण करून त्याचं स्नान होईल, अशा पद्धतीनं स्नान विधी सांगितला. त्यानंतर भस्मधारण विधी. भस्मधारण काय आहे तर शरीर शुद्धीसाठी भस्मधारण आहे. श्राद्धे यज्ञे जपे होमे वैश्वदेवे सुरार्चने भस्म त्रिपुंडे पूतात्मा मृत्युंजयती मानवः. भस्मधारण किती ठिकाणी निश्चित पाहिजे आहे. नित्य संध्या करायच्या आधी स्नान झाल्यावर भस्मधारण आहे. श्राद्धे म्हणजे श्राद्ध करताना कपाळी भस्म पाहिजे. यज्ञ करताना, जप करताना, होम करताना, वैश्वदेव आणि सुरार्चने वैश्वदेव आणि देवपूजा करताना भस्म लावलेलं असणं गरजेचं आहे. भस्म त्रिपुंड्रे पूतात्मा मृत्युंजयती मानवः. त्रिपुंड्र भस्म लावल्याने मृत्यूवर सुद्धा तो मानव जय मिळवू शकतो. म्हणजे भस्मधारण महात्म्याबद्दल विचार करता गुरुचरित्रामध्ये अध्याय दिलेला आहे की भस्मधारण महात्म्य म्हणूनच त्याच्यात अध्यायाचं वर्णन आहे की भस्म लावल्याने काय होतं, त्या माणसाला शुद्धी कशी होते. त्या प्रत्येक ज्या 3 रेषा आपण कपाळावर लावतो, 3 लाईन म्हणू आपण त्याला, तर त्या त्रिपुंड्र जो आहे तर त्या प्रत्येकाचं योग किंवा त्याचं उंची, लांबी, रुंदी, त्या ठिकाणी असणाऱ्या देवता याचा खूप विस्तार गुरुचरित्रामध्ये दिलेला आहे. तर ते भस्म कसं हसावं. अग्निहोत्राग्निजम भस्मम विरजा होमजन तथा औपासन समुत्पन्नम समिद अग्नि समुद्भवम. म्हणजे अग्निहोत्रातलं भस्म, होम केलेलं भस्म आणि औपासन होम जो करतो त्यामध्ये मिळणारं भस्म शुद्ध आहे आणि ते घेऊन भस्म धारण करावं. भस्म धारण करताना विचार आहे की आचमन प्राणायाम करून मानस्तोके या मंत्राने भस्म हातात घ्यावं, त्यात पाणी घालावं. ईशान सर्व विद्याना म्हणून शिरसी म्हणजे वरती शिरसी लावावं. तत्पुरुषाय विद्महे म्हणून मुखाला लावावं. अघोरेभ्यो धघोरेभ्यो या मंत्राने हृदयाला लावावं. वामदेवाय नमो या मंत्राने गुह्यस्थानी आणि सद्योजातम प्रपद्यामी पादयोः म्हणजे पायाला. पण हे 5 मंत्रांचा विचार करताना पंचमुख शिव आहे. शिव हे 5 मुखांचे आहेत. त्या 5 मुखांचे 5 मंत्र असा या भस्मधारणाच्या विधी जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा विचार आहे. मग त्यानंतर अग्निरिती भस्म, वायुरिती भस्म, जलमिती भस्म, स्थलमिती भस्म, व्योमेति भस्म, सर्वगावा इदं भस्म, मन एतानि चक्षुंषि भस्मानि त्रिवारोच्चारितेन ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या 3 मंत्रांनी सर्वांगाला भस्म लावावं. भस्मधारण झाल्यावर आचमन करावं आणि ओम नमो नारायणाय अष्टाक्षरांनी गायत्रीने प्रणवाने त्रिपुंड्र करावा असं काही ग्रंथांचा विचार आहे. त्यामध्ये या ठिकाणी भस्मधारण विधी संपतोय. त्यानंतर गोपीचंदन धारण सुद्धा सांगितलेला विषय आहे. गोपीचंदन धारण करताना शुक्ल पक्षात केशवादी 12 नावांनी आणि कृष्ण पक्षात संकर्षणादी 12 नावांनी गोपीचंदन धारण करावं. त्या गोपीचंदन धारण करताना त्यांनी काही स्थान विशेष सांगितलेले आहेत. ललाट, उदर, हृदय, कंठ,
दक्षिण पार्श्व दक्ष बाहुमूल कर्णमूल देश वाम पार्श्व वाम बाहू कर्णदेश पृष्ठ आणि ककुदी. म्हणजे कृष्ण पक्षात शुक्ल पक्षात केशवादी 12 नावांनी लावावं गोपीचंदन आणि कृष्ण पक्षात संकर्षणादी 12 नावांनी गोपीचंदन धारण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्रयोदशास्त्रिस्रलोको विशेषः. म्हणजे नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने कपाळी गंध लावावं. वामहस्तेन जलं कृत्वा सावित्र्या चाभिमंत्रितं तद्विष्णोरिति मंत्रेण मर्दयेत् मृत्तिकान्ततः अतो देवेति सूक्तेन तिलकं धारयेत् मृदा एवं यथा सांप्रदायम तिलकान कुर्यात. म्हणजे वामहस्तात जल घ्यावं, त्यात गोपीचंदन घ्यावं किंवा मृत्तिका घ्यावी. तद्विष्णोरिति मंत्राने मर्दयेत मृत्तिका म्हणजे त्यांचं ढवळावी, ती एकत्र करावी. अतो देवा या सूक्ताने तिलक धारण करावा गोपीचंदनाचा. त्या 12 नावांनी गोपीचंदन लावून झाल्यावर त्याने तिलक लावावा. एवं यथा सांप्रदायो तिलकान कुर्यात. म्हणजे काही ठिकाणी संप्रदाय आहेत वेगवेगळे, म्हणजे विष्णू संप्रदाय आहे, शिव संप्रदाय किंवा अन्य काही संप्रदाय आहेत. त्या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं गंध लावण्याची किंवा गोपीचंदन धारण करण्याच्या काही वैष्णवांमध्ये मुद्रा सांगितलेल्या आहेत. त्या पद्धतीनं मुद्रा आहेत किंवा कपाळी लावतात, हृदयाला लावतात, इथे कानाचे इथे, डोक्याच्या इथे, अन्य ठिकाणी लावण्याची पद्धती हे गोपीचंदन धारण विधीमध्येच बराचसा त्यांनी विशेष उल्लेख केलेला आहे. त्यानंतर कुशग्रहण. गोपीचंदन भस्म गोपीचंदन धारण केल्यावर कुशग्रहण गरुड पुराणामध्ये विशेष सांगितलेलं आहे की विष्णूच्या शरीरावर जे केस होते त्यातून दर्भांची उत्पत्ती आहे, ते पवित्र आहेत, ते धारण करावेत. कुशाः काशा यवादूर्वा उशिराश्च सकुंदकः गोधूमो व्रीहयो मुंजा दशदर्भा सजलवलः. कुशाभावे तु काशाः स्युः काशाः कुश समास्मृताः कुशाभावे ग्रहीतव्या अन्ये दर्भ यथोचितम्. पवित्रक धारण करताना 10 प्रकारचे दर्भ सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कुश आहेत, काश आहे, यव आहे, म्हणजे यवाचे जे झाड उगवतं त्याला ते सुद्धा दर्भ म्हणून वापरता येतात. दुर्वा आहे, त्यानंतर अनेक असे गोधूम, व्रीही, मुंजा अशा प्रकारचे अनेक प्रकारचे 10 पद्धतीचे दर्भ सांगितलेले आहेत. त्यातले कोणतेही एक दर्भ आपल्याला घेता येतात, पण कुश यामध्ये विशेष सांगितलेले आहेत. कुश घेऊन काय करावं तर चतुर्भिर दर्भ पिंजोलेर ब्राह्मणस्य पवित्रकम एकेकम न्यूनमुद्दिष्टम वर्णो यथाक्रमम. पवित्रक करताना ते कसं करावं असा एक विचार दिलाय. त्यामध्ये चतुर्भिर दर्भ पिंजोलय ही ब्राह्मणस्य पवित्रकम, ब्राह्मणाला पवित्रक जे सांगितलेले आहे धारण करतो आपण सर्व विधींमध्ये, ते 4 दर्भाचं पवित्रक ब्राह्मणाला घालावं. त्यानंतर क्षत्रिय जे आहेत त्यांना 3 दर्भाचं असावं, वैश्यांना 2 दर्भाचं आणि क्षत्रियाला 1 दर्भाचं. अशा पद्धतीनं पवित्रक धारण म्हणजे कुशग्रहण विधी असं त्याला म्हणूया आपण. मग ते कुश कधी काढावेत, कसे ठेवावेत, काय सांभाळावं असा अन्य अनेक ग्रंथात वेगवेगळे विचार त्यांनी देऊन ठेवलेले आहेत. त्यानंतर माला लक्षण संस्कार म्हणून दिलेला आहे, कारण नित्य विधीमध्ये आपण जप ही करतो. मग जप करताना ती माळा कशी असावे. कुशग्रंथ्या कोटी गुणे, म्हणजे कुश जे आहेत त्यांच्या गोल गुंडाळी करून त्यांनी केलेली माला जी आहे ती कोटी गुणित फल देणारी आहे. आणि रुद्राक्षैर कुशगुणे, कुशाची जी माळा आहे ती कोटी गुण आणि रुद्राक्षाच्या त्याच्यापेक्षा उत्तम फल देणारी रुद्राक्षाची माला आहे. रुद्राक्ष माळा करताना ते रुद्राक्ष जे आहेत त्याला मुख आणि पुच्छ असे 2 बाजू आहेत. तर ते माला तयार करताना मुखाला मुख आणि पुच्छाला पुच्छ असं लावून ती माळा तयार करावी. मेरुमणी वरती असावा ऊर्ध्वमुखी आणि त्याच्यावर नागपाश केलेली अशी ती माळा करून ती सिद्ध करून आपल्याला नित्य जप इत्यादी करण्यासाठी घ्यावी. त्याने माला लक्षण म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर उपनयन म्हणजे संध्येचा विषय येतो आपल्याला. हे झालं, इथपर्यंत आलं की आसन झालं. संध्या सुरू करताना उपनयनातच उपदेश केलेला आहे. कर्म गुरु संध्योपासनादित्यर्थः. उपनयन जे केलेलं आहे त्यानंतर संध्या इत्यादी कर्म करायला सांगितलेलं आहे. संध्या करताना काय विषय आहे तर पहिल्यांदा आचमन आहे, प्राणायाम आहे. प्रत्येक ठिकाणी आचमन प्राणायाम हे विशेष आहे. आचमन प्राणायाम केल्यानंतर ममोपात्त दुरितक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम
प्रातःसंध्यामुपास्ये सायं संध्यामुपास्ये. प्रातःसंध्या, सायं संध्या, माध्यान्ह संध्या 3 प्रकारच्या संध्या आहेत. त्यानंतर हा संकल्प ममोपात्त, माझ्या शरीरातून माझ्याकडून घडणारं उपात्त दुरित, जे काही दुरित क्षयद्वारा पाप जे घडतंय त्याचा क्षय होण्यासाठी मी संध्या करतो असा संकल्प आहे. त्यानंतर शरीर शुद्धीसाठी मार्जन आहे. मग त्याच्यापुढे मार्जन झाल्यावर मंत्राचमन आहे. सूर्यश्चेती मंत्रस्य. त्या मंत्राचमनामध्ये 2 भेद आहेत. यद्रात्र्या पापमकारशम आणि यदन्हा पापमकारशम. म्हणजे सकाळी मंत्राचमन करताना यद्रात्र्या पापमकारशम आणि संध्याकाळी मंत्राचमन करताना यदन्हा पापमकारशम असं म्हणून ते मंत्राचमन करायचे. हे सगळं प्रायश्चित्त घेतल्यासारखंच आहे. कारण आपल्याकडून दिवसभरात रात्रीभरात जे काही पातक घडतात त्यांचं क्षालन व्हावं, दुरितक्षय व्हावा एकूण आपल्याकडनं घडणाऱ्या अन्य काही ज्या गोष्टी आहेत. कारण पातक कसंही घडू शकतं. चालण्यात नाही, बोलण्यात नाही, बघण्यात नाही, ऐकण्यात नाही, वाचण्यात नाही. पातकांचा निराश व्हावा यासाठी ह्या संध्येच्या प्रकारातून आपल्याला शुद्धी कशी करावी आपल्या शरीराची आणि विचारांची हा विषय सांगितलेला आहे. त्यानंतर मंत्राचमन झाल्यावर मार्जन म्हणून सांगितलेलं आहे. मार्जन प्रणव, गायत्री, अपोहिष्टा 3 मंत्र, शन्नो देवी या मंत्रांनी मार्जन करावं. त्यानंतर अघमर्षण सांगितलं आहे. ऋतंचेतित्रस्य माधुच्छंदसो अघमर्षण ऋषी भाववृत्तिर देवता अनुष्ठुच्छंद अघमर्षणे विनियोग. अघमर्षण कशासाठी? तर पापपुरुष निराश होण्यासाठी. आपल्या शरीरात पापपुरुष सुद्धा राहतो. तो पापपुरुष निराश व्हावा या हेतूने अघमर्षण सांगितलेलं आहे. वामनासापुटे वायुम निरुद्य दक्षिण नासया पापपुरुषम निरस्य वामभागे क्षितोक्षेपेत. म्हणजे वामनासातील वायू घेऊन त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये सोडून पापपुरुष आपल्या शरीरातून नाहीसा व्हावा या ठिकाणी त्यातून वायू सोडून ते पाणी क्षितोक्षेपेत लांब टाकून द्यावं असं सांगितलेलं आहे. त्याने पाप निरास होतो. त्यानंतर सूर्य अर्घ्य आहे. वरुणाला पण अर्घ्यता आहे. म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची संध्या असं आपण एकत्र बघतो आहोत. सूर्याला अर्घ्य देताना सूर्याय इदमर्घ्यं दत्तन्नमम, संध्याकाळी वरुणाला अर्घ्य देताना वरुणाय इदमर्घ्यं दत्तन्नमम. अर्घ्य देतानाचे प्रकार असे आहेत. सकाळी उभं राहून अर्घ्य द्यावे. अंगुष्ठ आणि तर्जनी या 2 बोटांचा स्पर्श त्या पाण्याला होऊ नये. फक्त अशा मुद्रेने सूर्याला अर्घ्य द्यावेत. उभ्याने द्यावेत. ते पाण्यामध्ये असावेत. कारण सकाळचे अर्घ्य पाण्यात द्यावे आणि संध्याकाळचे जमिनीवर द्यावे असा एक विचार आहे. त्यानंतर तच्च काललोपजनित प्रत्यवाय परिहारार्थम चतुर्था अर्घ्यदानम. म्हणजे संध्येचा काललोप जो होतो, उत्तमा तारकोपेता, मध्यमा लुप्ततारका, अधमा सूर्यसहिता, प्रातःसंध्या तिथामता. प्रातःसंध्या कधी करावी? उत्तमा तारकोपेता, तारका दिसत असतात. मध्यमा लुप्त तारका, तारकांचा लोप होताना केली जाणारी संध्या मध्यम सांगितलेली आहे. आणि अधमा सूर्यसहिता, सूर्यासहित केली जाणारी संध्या ही अधम आहे. म्हणजे उत्तम कर्म कोणतं आहे तर ब्राह्मे मुहूर्ते उत्थाप्य, ब्रह्म मुहूर्ताला उठून केल्यानंतर पूर्व जे काही आतापर्यंत आपण बघितले प्रातस्मरण इत्यादी विषय करून लवकरात लवकर स्नान करून संध्या करणे याच्यासाठी उत्तमा तारकोपेता असा विचार त्यांनी मांडलाय. सूर्याला उभ्याने अर्घ्य देण्याचा विचार आहे सकाळचा आणि संध्याकाळी बसून अर्घ्य दिले जातात. पण ते खाली द्यायचे जमिनीवर. तिथं काही प्रोक्षण करावं भूमीवर आणि तिथे अर्घ्य द्यावेत. कारण सूर्याचा उदय होण्याच्या आधी दिलेला अर्घ्य त्याने काही राक्षसगण मरत असतात आणि सूर्य उगवायला वेळ होतो त्याच्यापासून त्यांचं हनन होतं आणि सूर्यनारायण लवकर आपल्याला दर्शन देतात. अशा पद्धतीनं नित्य चक्र चालू आहे. सूर्याला येण्यापासून रोखणाऱ्या राक्षसांना नाश होण्यासाठी हे अर्घ्य प्रदान सांगितलेलं आहे. त्या अर्घ्यातून जे काही तुषार उडतात त्या तुषारातून त्या राक्षसांचं हनन होतं आणि सूर्यनारायण आपल्याला दर्शन देतात आणि पृथ्वीचं चक्र नित्यप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू होतं. आणि काही वेळेला आपण प्रवासात असू शकतो, काही वेळेला बंदिवासात आहे, कोणी अडचणीच्या काळात आहे, मग तिथं पाणीच नाहीये तर काय करावं? तर त्या ठिकाणी धुळीने सुद्धा अर्घ्य द्या म्हणलेलं आहे. म्हणजे धूळ जी येईल हातात त्यांनी सुद्धा अर्घ्यदान करा, पण संध्या चुकवू नका. माध्यान्हकाळी संध्या सुद्धा सांगितलेली आहे. माध्यान्हकाळी संध्या सूर्याला एक अर्घ्य देऊन करायची आहे. कारण तिथे काही गायत्री मंत्र म्हणून अर्घ्य द्यायची गरज नाही. का तर गायत्री मंत्र हा अस्त्राप्रमाणे प्रभावी आहे.
अन्य वेळेला सकाळी आणि संध्याकाळी जी संध्या होते त्या राक्षसांचा नाश व्हावा आणि सृष्टीचक्र चालू व्हावं आणि सूर्यनारायणाची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून अर्घ्यदान आहे. पण दुपारी केवळ सूर्यपूजा म्हणूनच अर्घ्यदान आहे. त्यानंतर अर्घ्य दिल्याने अस्त्रासारखा त्याचा मंत्राचा विनियोग त्या ठिकाणी होतो आणि त्या राक्षसांना मृत्यू येतो. मग आसावादीचो ब्रह्मा असं म्हणून आपण पाणी फिरवतो. प्रदक्षिणा असते कारण राक्षसांची हत्या होते म्हणून प्रायश्चित्त म्हणून समुद्र वलयांकित पृथ्वीची प्रदक्षिणा किंवा सूर्य प्रदक्षिणा हा विचार आहे ते पाणी फिरवण्यामागचा. त्यानंतर आचमन प्राणायाम पृथ्वीति मंत्रस्य अपसर्पंत देवभूता ये भूता भूमी संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्य गच्छन्त शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वदिशं सर्वेषां विरोधेन संध्याकर्म समारभे ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी. त्यानंतर अपक्रामन्तु भूतानि हे सगळं म्हणून शरीर शुद्धी आणि आपलं आजूबाजूचा परिसर निर्दोष करण्यासाठी काही विचार आहे. त्यानंतर आसन विधी हा विषय आहे. आसन विधी करताना असत्य न बोलणे, नीती संपन्न सदाचार संपन्न राहून उत्तम काळी अष्टोत्तर शत गायत्रीचा जप संध्या करणार असेल तर त्या ब्राह्मणाने संध्या किंवा कोणताही जप ध्यान ग्रंथ पठण करतानाही हा विधी करावा. म्हणजे आसन विधी कधी कधी करता येतो. काही आपण अनुष्ठान करत असू, काही जपजाप्य कर्म करत असू, काही पुराण वाचन करत असू तर त्या ठिकाणी आसन विधी करावा. त्यानंतर न्यास येतात. म्हणजे न्यासामध्ये सुद्धा बरेच प्रकार सांगितलेले आहेत. अंगुष्ठाग्रवेतु गोविंदम तर्जन्यांत महीधरम मध्यमाया मृषिकेशम अनामिक्यां त्रिविक्रमम कनिष्ठिक्यां वसेद विष्णुम करमध्ये तु माधवम एवंतु कविन्यस्य सर्वं पापम प्रणाशनम. म्हणजे अंगुष्ठाग्रे तु गोविंदम, अंगुष्ठाच्या अग्राच्या ठिकाणी गोविंद राहतात, तर्जनीच्या ठिकाणी महीधर, मध्यमेच्या ठिकाणी ऋषिकेश, अनामिकाच्या ठिकाणी त्रिविक्रम, कनिष्ठिकेच्या ठिकाणी विष्णू आणि करमध्ये तु माधवम. या पद्धतीने न्यास करून अस्त्राय फट इति दिग्बंध दिग्बंध करणे म्हणजे एक दिग्बंध गंधोपासना प्रज्ञानंद सरस्वतींचा एक विचार मांडलेला ग्रंथ आहे. यामध्ये त्यांनी एक विचार सांगितलाय की अस्त्राय फट इति दिग्बंधा. असं केल्याने काय होतं की जीव जंतू कृमी कीटक पक्षी म्हणजे अस्त्राय फट या टाळीचा जितका आवाज येतो तिथपर्यंत त्यातलं कोणीही पोचत नाही. पूर्वी ऋषीमुनीही वनामध्ये जाऊन अनुष्ठान करत असत पण त्या ठिकाणी यातलं कोणीच पोचू शकत नाही. कोण की अस्त्राय फट इति दिग्बंध असं म्हणल्याने ती जी टाळी वाजते त्या टाळीच्या आवाजाने त्या परिसरात जो काही कंप निर्माण होतो त्या टाळीच्या आवाजातून त्या ठिकाणी कोणतेही दूषण न येता अनुष्ठान जप जाप्य व्रत इत्यादी त्या एकासनात बसून पूर्ण करता येण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर जप पूर्ण केल्यावर परत न्यास करावेत. न्यास सोडून दिग्बंधन म्हणजे पूर्व पश्चिम पूर्व आग्नेय दक्षिण या सगळ्या 8 दिशांना नमस्कार, ब्रह्म आणि खाली अशा 10 दिशांना नमस्कार, दिग्बंधन, गुरुना अभिवादन, परमेश्वरार्पण या पद्धतीनं प्रातः आणि सायं संध्या म्हणजे सकाळच्या आणि संध्याकाळच्या संध्येचा विचार सांगितला. संध्या करण्यासाठी अहरह संध्या उपासित म्हणजे नित्य संध्या उपासना करणे गरजेचे आहे. कारण संध्या केल्याने पापक्षालन निश्चित होतं. म्हणजे सकाळची संध्या आणि सायंकाळची संध्या हे संधिकाल जे आहेत त्यामध्ये अनुष्ठान किंवा त्या देवतेजवळ ज्यांना संध्या नाहीये त्यांनी किमान त्या देवतेची उपासना त्या वेळेला केली तरी त्यांना संध्येसारखं फल होऊ शकतं, प्राप्त होऊ शकतं. त्यानंतर संध्या समाप्ती झाल्यानंतर अग्निकार्य म्हणजे ब्रह्मचारी जे आहेत उपनयनानंतर त्यांना अग्निकार्य सांगितलेलं आहे. गृहस्थाश्रम जे आहेत त्यांना औपासन होम म्हणजे सायंप्रातर औपासन होम, ब्रह्मचार्याला पण सायंप्रातर अग्निकार्य म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी अग्निकार्य सांगितलेले आहेत. त्यानंतर सूर्य नमस्कार असा विषय घेतो. ब्रह्मचारी अवस्थेत नित्यही केलंच उत्तमच आहे. सूर्य नमस्कारामध्ये 2-3 प्रकार येतात. काही लोक केवळ 12 नावांनी सूर्याला नमस्कार करतात आणि तृचाकल्प पद्धती म्हणून एक नमस्काराचा प्रकार त्यांनी विशेष मांडलेला आहे. त्या तृचाकल्प पद्धतीमध्ये 12 नावांनी 12 नमस्कार आहेत. पण राम उद्यन्नद्य मित्र महा राम ओम मित्राय नमः, ह्रीम आरोहन्नोत्तरान्दिवम ह्रीम ओम रवये नमः, ह्रूम रुद्रोगम मम सूर्य हरिमाणंच नाशया रुद्रोगम मम सूर्य ह्रूम ओम सूर्याय नमः, ह्रैम हरिमाणंच नाशया ह्रैम ओम भानवे नमः, ह्रौम शुगे शुगे हरिमाणौ ह्रौम ओम खगाय नमः,
ओम ह्रः रोपणाकासु ददमसि ह्रः ओम पूष्णे नमः ह्राम अथो हरिद्रवेषु मे ह्राम ओम हिरण्यगर्भाय नमः ओम ह्रीं हरिमाणं निदमसि ह्रीं ओम मरीचये नमः ओम ह्रूं उदोगादयमादित्यः ह्रूं ओम आदित्याय नमः ओम ह्रैं विश्वेन सहसासः ह्रौं ओम सवित्रे नमः ओम ह्रौं द्विषन्तं वह्यं रन्दयन् ह्रौं ओम अर्काय नमः ओम ह्रः मोअहं द्विषते रथं ह्रः ओम भास्कराय नमः। अशा पद्धतीने 12 नमस्कार होतात। त्यानंतर ह्राम ह्रीं उद्यन्नद्य मित्र महारोहणोत्तरांदिवम ह्राम ह्रीं मित्ररविभ्यां नमः। म्हणजे परत सूर्याची 2-2 नावं येतात सूर्यनारायणांची। ह्रूं ह्रैं रुद्रोगम मम सूर्य हरिमाणंच नाशया ह्रूं ह्रैं ओम सूर्यभानुभ्यां नमः ह्रौं ह्रः शुकेशु मे हरिमाणौ रोपणाकासु ददमसि ह्रौं ह्रः ओम खगपूषभ्यां नमः ओम ह्रां ह्रीं अथो हरिद्रवेषु मे हरिमाणं निदमसि ह्रां ह्रीं हिरण्यगर्भमरीचिभ्यां नमः ओम ह्रूं ह्रैं उदगादयमादित्यो विश्वेन सहसासः ह्रूं ह्रैं आदित्यसवितृभ्यां नमः ओम ह्रौं ह्रः द्विषन्तं वह्यं रन्दयन् मोअहं द्विषते रथं ह्रौं ह्रः अर्कभास्कराभ्यां नमः। त्यानंतर 4 हे पहिले जे आहेत ह्राम ह्रीं ह्रूं ह्रैं उद्यन्नद्यमित्र महारोहणोत्तरांदिवम रुद्रोगम मम सूर्य हरिमाणंच नाशया ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं मित्रर्वी सूर्यभानुखगपूष मित्रर्वी सूर्यभानुभ्यां नमः ह्रौं ह्रः ह्रां ह्रीं शुकेशु मे हरिमाणौ रोपणाकासु ददमसि अथो हरिद्रवेषु मे हरिमाणं निददमसि ह्रौं ह्रः ह्रां ह्रीं ओम खगपूष हिरण्यगर्भवीर्येभ्यो नमः ओम ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः उदगादयमादित्यो विश्वेन सहसासः द्विषन्तं वह्यं रन्दयन् मोअहं द्विषते रथं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः आदित्यसवित्र्यार्कभास्करेभ्यो नमः ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः उद्यन्नद्यमित्र महारोहणोत्तरांदिवम रुद्रोगम मम सूर्य हरिमाणंच नाशया शुकेशु मे हरिमाणो रोपणाकासु ददमसि अथो हरिद्रवेषु मे हरिमाणं निदमसि उदगादयमादित्यो विश्वेन सहसासः द्विषन्तं मह्यं रन्दयन् मोअहं द्विषते रथम्। अशा पद्धतीने शेवटचे 2 नमस्कार मित्र रवे सूर्यभानु खगपूष हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवित्र्यार्क भास्करेभ्यो नमो नमः। या पद्धतीने त्रिचाकल्प पद्धती म्हणून सांगितलेली आहे। विनयात्मयो देवः कर्म साक्षी सुरेश्वर सप्तास्व सप्तरज्यश्च अरुणमय प्रसिद्धतो। या ठिकाणी त्रिचाकल्प पद्धतीचा विचार सांगितलेला आहे। त्रिचाकल्प पद्धती सांगताना त्यांनी विचार काय केला की समर्थांनी सुद्धा सूर्य नमस्कारानेच आपलं शरीर बळकट केलं होतं। सूर्य नमस्काराने आरोग्याची प्राप्ती होते। आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम लोपजायते। सूर्याचे नमस्कार आदित्य नमस्कार त्याने ये कुर्वन्ति दिने दिने प्रत्येक दिवशी त्या सूर्यनारायणाला नमस्कार आरोग्यम भास्करादिच्छेद आरोग्याची प्राप्ती करता सूर्याला नित्य नमस्कार केल्याने आरोग्याची प्राप्ती होते आणि आपलं कल्याण होतं। यासाठी सूर्य नमस्कार हा एक विचार मांडलेला आहे। त्यानंतर देवपूजा द्वितीय भाग म्हणजे दिवसाचा पहिला भाग देवपूजेपर्यंत येऊन संपतोय आपल्या नित्यविधीचा भाग संपताना देवपूजा सांगितलेली आहे। देवपूजेबद्दल आपण परवा व्याख्यान ऐकलेलं आहे। देवपूजा कशी करावी, त्यातली देवतांची मांडणी कशी करावी, देवपूजेमध्ये काय विशेष करावं, अन्य प्रकारचे काही विचार त्या ठिकाणी त्यांनी मांडले, ते आपण सर्वांनी ऐकलेले आहेत। त्याच्यानंतर माध्यान्ह स्नान सांगितलेलं आहे। पहिलं सकाळचं स्नान आणि माध्यान्ह स्नान। ग्रस्ताश्रमांना 2 वेळा स्नान आहे, संन्यासींना 3 वेळा आहे, ब्रह्मचारी किती वेळा स्नान करू शकतात। तर माध्यान्ह स्नानानंतर ब्रह्मयज्ञ। ब्रह्मयज्ञामध्ये विचार मांडताना ब्रह्मयज्ञ काय करायचं आहे तर नित्यपूजा स्नान संध्या हे आपण करतच असतो। ब्रह्मयज्ञामध्ये काय काय येतं तर देव ऋषी आणि पितृ यांचं तर्पण येतं। ते नित्य आहे का तर श्राद्ध कर्म केलं जातं। बरेच लोकांना श्राद्ध कर्म हा विषय माहिती आहे। श्राद्ध कर्मामध्ये पितृतर्पण केलं जातं, पण ब्रह्मदेवाच्या माध्यमातून देव ऋषी आणि पितृ यांचं तर्पण करतो आपण। देवतांचं तर्पण आहे ब्रह्मयज्ञामध्ये, त्यानंतर ऋषींचं तर्पण आहे आणि पितृतर्पण आहे। हे ब्रह्मयज्ञ हा विषय यत् स्वाध्यायमध्ये ते सब ब्रह्मयज्ञ हा स्वाध्याय म्हणजेच ब्रह्मयज्ञ आहे। म्हणजे त्या ब्रह्मयज्ञामध्ये काही वेद मंत्र म्हणायला सांगितलेले आहेत, स्वाध्याय करायला सांगितलेले आहे, तो ब्रह्मयज्ञ आहे। तर त्याच्यामध्ये येणारे देवतर्पण आहे, त्यानंतर ऋषी तर्पण आहे। ऋषींसाठी तर्पण सांगितलेले आहे, जे काही आपले
पूर्व ऋषी होते, ज्या ऋषींच्या परंपरेतून आपल्याला भारत देशाला सर्व काही कल्याणाचे मार्ग सांगितले. आजपर्यंत आपण व्याख्यान बरीच 17-18 दिवस पर्यंत व्याख्यान ऐकतोय. हे सर्व आपल्याला ऋषींच्या आणि देवांच्या कृपेनेच प्राप्त होते. कारण गुरुचरित्रामध्ये जी कथा सांगितलेली आहे, ब्रह्मदेवांकडे ऋषी गेले, त्यांनी आम्हाला वेद द्या म्हणून सांगितल्यावर ब्रह्मदेवांनी 3 डोंगर दाखवले. त्या डोंगरामधल्या 3 मुठी ब्रह्मदेवांनी ऋषींकडे दिल्या. जे काही वेद राशी दाखवल्या त्यातल्या 3 मुठी ऋषींकडे दिल्या. आणि त्यातलं आपल्याकडे कितपर्यंत आलंय, आपल्या योगाने जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे. परवाच एका व्याख्यानात आपल्याला व्याख्यानकर्त्यांनी सांगितलं की काही शाखा ज्या आहेत, ऋग्वेदाची सुद्धा शाकल आणि बाष्कल अशा 2 शाखा आहेत. पण बाष्कल शाखेचं अध्ययन कुठं होतंय, काय होतंय ते लुप्तप्रायच झालेली आहे. म्हणजे बाष्कल शाखा संपली. असंच प्रत्येक वेदाच्या बऱ्याचशा शाखा संपून गेल्या. का तर आपल्याला ते मिळण्यासारखं नव्हतं किंवा आपला योग नव्हता म्हणून आपण. त्यामुळं नित्य ब्रह्मयज्ञ केल्याने ऋषी तर्पण, ऋषींना सुद्धा पाणी देणे. आता ब्रह्मयज्ञ करताना अनेक वेळा विचार येतो की ब्रह्मयज्ञ करताना कसा करावा. तर ब्रह्मयज्ञ करताना देवतांसाठी एकदा असं पाणी सोडावं, ऋषींसाठी या तीर्थावरून पाणी सोडावं, म्हणजे या ठिकाणाहून पाणी ऋषींसाठी सोडावं, आणि पितृतीर्थांनी या ठिकाणाहून पाणी सोडावं. ज्यांना वडील आहेत त्यांनी सव्याने म्हणजे फक्त अर्ध अपसव्य करून ब्रह्मयज्ञाचं तर्पण करावं, आणि ज्यांना वडील नाहीत त्यांनी पूर्ण अपसव्य करून ब्रह्मयज्ञातलं तर्पण करावं. त्याने ब्रह्मयज्ञात देव, ऋषी आणि पितृ यांचं तर्पण होतं. त्यानंतर ब्रह्मयज्ञ झाल्यावर पंचसूना दोष परिहारार्थम वैश्वदेव सांगितलेला आहे. वैश्वदेवामध्ये काय काय विषय येतात, तर पंचसूना म्हणजे दळण, कांडण, जीव हत्या, झाडणे, पाखडणे, अनेक प्रकार आपण सकाळी उठल्यापासून करत असतो. आणि त्यानंतर आपण अन्नग्रहण करणार असतो. तर त्या अन्नग्रहणाच्या आधी पंचसूना दोष परिहारार्थ म्हणजे वैश्वदेवेच होमेच देवताभ्यर्चने जपेत अमृतम नैव विप्राणाम मृग्यजस साम संस्मृतम. अत्रिस्मृतीमध्ये सांगितलेले आहे, वैश्वदेवाच्या ठिकाणचं अन्न घेतल्याने ते अत्यंत पवित्र असतं. वेदमंत्रांच्या सारखंच तिथं ते अन्न पवित्र सांगितलेलं आहे. का तर उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. आपण जे काही भोजन करतो तर ते केवळ उदरभरण नाही, तर ते यज्ञकर्म म्हणून सांगितलेलं आहे. यज्ञकर्म करताना जर देवतेला आपण शुद्ध वस्तू देत असो, तूप, तीळ, समिधा, अन्य काही गोष्टी आहेत, पण त्या शुद्ध स्वरूपाच्या दिल्याने त्याचं फलित काही वेगळं सांगितलेलं आहे, शुभता प्राप्त होते. त्यानंतर गृह्यसूत्राचा दुसरा जो अध्याय सांगितलेला आहे, अर्थात पंचयज्ञाः देवयज्ञो भूतयज्ञ पितृयज्ञो ब्रह्मयज्ञो मनुष्ययज्ञ इति. म्हणजे देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि मनुष्ययज्ञ या पंचमहायज्ञामध्ये देवांना देवयज्ञ काय आहे, तर देवता आहुतीने संतुष्ट होतात, पितृदेवता तर्पणाने आणि अतिथी भोजन दिल्याने संतुष्ट होतात. तदा अग्नौ जुहोति स देवयज्ञ. अग्नीवर आहुती दिली जाते त्याला देवयज्ञ म्हणावं. यद बलिंग करोति स भूतयज्ञ. बलिहरण जे करतो त्याला भूतयज्ञ म्हणावं. यद पितृभ्यो ददाति स पितृयज्ञ. पितरांच्या उद्देशाने सुद्धा त्याच्यामध्ये काही आहुती आहेत बलिहरणामध्ये, तर त्या दिल्याने पितृयज्ञ म्हणूया त्याला, किंवा ब्रह्मयज्ञ. यद स्वाध्याय मध्ये ते सब ब्रह्मयज्ञ. अध्ययन केल्याने म्हणजे श्रुती, स्मृती, पुराण यांचा अध्ययन करणे हे सुद्धा एक ब्रह्मयज्ञाच एक भाग समजूया आपण. आणि तो आहेच, कारण का ब्रह्मयज्ञ करताना सर्व 4 वेद त्यांचे उपांग अशा सगळ्यांचा पहिली सुरुवात त्यांनी दिलेली आहे. त्या ठिकाणी त्यांचा अध्ययन स्वाध्याय करावा असं सांगितलेलं आहे. यन मनुष्येभ्यो ददाति स मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञ इति म्हणजे वैश्वदेव पूर्ण झाल्यानंतर म्हणजे अग्नीला आहुती दिली, त्यानंतर बलिहरण केलं, काक बली दिला की त्या ठिकाणी गोदोहन मात्रम तत्र स्थित्वा अतिथीमाकांक्षेत. त्या ठिकाणी थांबावं आणि कोणी अतिथी येतोय का अशी त्याची आकांक्षा करावी. म्हणजे तो अतिथी आला, त्याला जात पात गोत्र पंथ सूत्र काही नाहीये, का तर तो अतिथीच आहे, कोण येतोय आपल्याला माहित नाही. तर त्या अतिथीचं स्वागत करावं, त्याची पाद्यपूजा करून त्याला तिथं त्या ठिकाणी भोजन पहिल्यांदा त्याला म्हणजे ब्राह्मण पूजा, त्यानंतर गोपूजन, अतिथी पूजन, ब्राह्मण पूजन करून गृहस्थाश्रमाने त्या ठिकाणी भोजन करायला सांगितलेलं आहे. का तर अतिथी यस्य भग्नाशो गृहात प्रति निवर्तते सतस्मै दुष्कृतं दत्वा पुण्यमादाय गच्छति. गुरुचरित्रामध्ये कवी सांगितलेले आहे, अतिथी यस्य भग्नाशो, अतिथी याचना न करता जेवण म्हणजे पाप लक्षण सांगितलेलं आहे. अतिथी यस्य भग्नाशो गृहात प्रति निवर्तते. ज्या घरातून अतिथी
विनमुख परत जातो, ग्रहात्मते निवर्तते सतस्मै दुष्कृतं दत्वा. तो काय करेल तर त्याचं जे दुष्कृत आहे, त्या अतिथीकडे जे दुष्कृत आहे तो ते आपल्याला देईल आणि पुण्यमादाय गच्छती. त्यामुळे अतिथी सत्कार हे गृहस्थाश्रम धर्माचं आद्य कर्तव्य आहे. त्या ठिकाणी अतिथी सत्कार निश्चित करावा. त्यानंतर गोग्रास गायीची पूजा, अतिथी ब्राह्मण यांची पूजा करून गृहस्थाश्रमाने त्यानंतर भोजन करावं. वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज मन होते नाम घेता बुकाचे. जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणनो हे जाणीजे यज्ञ कर्म. आपण वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, कोणत्याही देवतेचं नाव घेऊन आहुती देत असतो त्या देवतेपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे भोजनकाली देवतांचं चिंतन स्मरण, त्यांचं मनोमन, त्या देवतांच्या कृपेनंच आपल्याला हे अन्न मिळत असतं. म्हणजे वैश्वदेव जो सांगितलेला आहे त्यामध्ये त्यांनी शेवटी एक ठिकाणी सांगून ठेवलंय की वैश्वदेव करणं शक्य झालं नाही भात शिजवून, तर काही तुम्ही जे घेत असाल, झाडाची पानं दान करा, फुलं दान करा किंवा समीधानी. अगदी शेवटी त्या ठिकाणी तर त्यांनी सांगून ठेवले की अगदीच काही शक्य नाही तर पाण्याने सुद्धा वैश्वदेव करता येतो. त्यामुळे वैश्वदेव हे पंचसूना दोष परिहार होण्यासाठी, म्हणजे थोडक्यात अन्न शुद्धी हाच विचार त्यांनी मुख्य त्याच्यात मांडलेला आहे. त्यानंतर भोजन विधी सांगितलेला आहे. भोजन विधी करताना मंडल करावं, चौकोनी मंडल करावं. आदित्या वसव रुद्रा विश्वेदेवास पैतृकाः मंडले चोपतिष्ठन्ति तस्मात् कुर्वीत मंडलम. त्या मंडलाच्या ठिकाणी इतक्या देवता येतात, त्यामुळे ते अन्न पात्र शुद्ध होतं. त्या ठिकाणी पात्र ठेवायला ती जमीन शुद्ध होते, त्यावर पात्र ठेवतो. त्यानंतर पात्राच्या भोवती आपण पाणी फिरवून, ते एक शुद्धीचीच प्रक्रिया आहे ही सगळी. त्यानंतर चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, म्हणजे अन्न शुद्धी करून घेतो, अन्न प्रोक्षण करतो. चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, सर्वेभ्यो भूतेभ्यो स्वाहा. काही ठिकाणी 5 आहुती आहेत, काही ठिकाणी भूस्वाहा, भुवस्वाहा, स्वस्वाहा, भूर्भुव स्वस्वाहा अशा आहुती आहेत. काही लोकांना भूपतये स्वाहा, भुवनपतये स्वाहा, भूतानाम पतये स्वाहा अशा पद्धतीच्या आहुती आहेत. ह्या आहुती देऊन झाल्यानंतर अपोषणी, अंतश्चरति भूतेषु गुहायां विश्वतोमुखः त्वं यज्ञस्त्वं षट्कारस्त्वं विष्णुः पुरुषः परः, असं म्हणून चित्रादी आहुती झाल्या की अपोषणी घेतो. अपोषणी घेतल्यानंतर काय आहे, प्राणाहुती. प्राणाहुतीचा विचार करताना एक ग्रंथकार म्हणतात की प्राणाहुती घेतल्याने एक प्राणाहुतीने एक अश्वमेध यज्ञाचं फलप्राप्ती आहे. म्हणजे प्राणाय स्वाहा असं म्हणले की एक फलप्राप्ती आहे. अपानाय स्वाहा 2, म्हणजे रोज केवळ आपण भोजन केल्याने अश्वमेध यज्ञाचं फल आपल्याला प्राप्त होतंय, पण त्याच्यासाठी ते अन्न वैश्वदेव इत्यादी करून सत्कर्माने मिळवलेलंच असलं पाहिजे. आणि त्यानंतर पंचसूना दोष परिहार केलेलं पाहिजे. त्यानंतर अतिथी सत्कार त्या घरात होणारा पाहिजे. त्यानंतर गोपूजा, सूर्य नमस्कार इत्यादी जे काही आपल्याला धर्माने सांगितलेलं आहे, आणि धर्म आपल्याला सांगताना आपलं कल्याण होण्याच्या दृष्टीने सगळं सांगत असतो. तर प्राणाय स्वाहा म्हणून जी पहिली आहुती घेतो त्याने एक अश्वमेध यज्ञाचं फल मिळतं. तर ते अन्न शिजवताना त्या अन्नाच्या ठिकाणी जे काही दोष आहेत ते जाण्यासाठी म्हणून वैश्वदेव हा विषय सांगितलेला आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राणावर हे आपलं सगळं शरीर चालतं. त्या शरीर चालण्यासाठी या दिल्या जाणाऱ्या आहुती, म्हणजे उदरभरणनो हे जाणीजे यज्ञकर्म. आपण जेवायला बसल्यावर किती खातोय, काय खातोय, कसं खातोय, त्या खाल्ल्याने आपल्या शरीरावर होणारे अपाय उपाय यांचा सगळ्यांचा विचार आपण अत्यंत योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. कारण जिह्वादग्ध परान्नेन हस्तोदग्धम परिग्रहात मनोदग्धम परस्त्रीभिः मंत्रसिद्धी कृतो भवेत. म्हणजे मंत्रशास्त्र म्हणून आपण एक विषय मध्ये ऐकला. मंत्रशास्त्रामध्ये त्यांनी आसन शुद्धी सांगितलेली आहे. आसन शुद्धी गरजेची आहे. त्यानंतर आपण काय खातो, काय पितो हे गरजेचं आहे. आपण किती वेळ झोप घेतो, कारण हे सगळे गोष्टी अनुष्ठान सिद्ध होण्यासाठी राहणं, जेवणं, खाणं, बोलणं आपल्याला प्रत्येक गोष्टी अतिशय शुद्धपणे करणे गरजेचं आहे. जिह्वादग्ध परान्नेनं, परान्न घेतल्याने आपले जिव्ह्या दग्ध होणार आहे. हस्तोदग्धम परिग्रहात, परिग्रह केल्याने हात दग्ध होणार आहेत, म्हणजे त्या हातांची ताकद कमी होणार आहे. मनोदग्धम परस्त्रीभिः, परस्त्री दर्शनाने मन दग्ध होणार आहे. आणि मंत्रसिद्धी कृतो भवेत, हे सगळं जे काही प्रातस्मरणापासून आपण बघत आलो मंत्रसिद्धी, कारण हे सगळे मंत्रच दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. कोणतेही कर्म अमंत्र काही नाहीये.
ओम इत्येक अक्षर ब्रह्म, अक्षर हे सगळे अक्षर ब्रह्मच आहे. ओम पासून सुरू होणारे सगळे अक्षर ब्रह्म, त्या अक्षर ब्रह्माची स्तुतीच आहे सकाळपासून. कारण सकाळी उठतो आपण, प्रातस्मरण, दंत धावन, प्रत्येक ठिकाणी मंत्र आहे, प्रत्येक ठिकाणी देवतांचा विचार दिलेला आहे. असं करत करत दुपारचं भोजनापर्यंत आलो. भोजन झालं की भोजनानंतर परत उत्तरापोषण घ्यायचंय आणि त्या ठिकाणी आपलं अन्नशुद्धी हा विषय लक्षात घेऊन त्या ठिकाणी भोजन घेऊन पवित्रक जे घातलेलं असतं ते काढून टाकायला सांगितलेलं आहे. भोजन झाल्यावर काही चुळा भरून हात पाय प्रक्षालित करून भोजन झाल्यावर ते पवित्र काढावं. म्हणजे सकाळी जे आपण दर्भ पवित्र धारण केलेलं असतं ते इथपर्यंत ठेवायचं आहे आणि इथं त्याचा त्याग करायचा आहे. त्यानंतर परत सायं संध्या म्हणजे दुपारी थोडी विश्रांती, स्वाध्याय करायला सांगितलेला आहे. या स्वाध्यायामध्ये ते ब्रह्मयज्ञ हा स्वाध्यायान मा प्रमदः, स्वाध्याय नित्य पाहिजेच आहे. कारण का सकाळपासून उठल्यापासून इतके सगळे कर्म, पूजा, ब्रह्मदेव, ब्रह्मयज्ञ, वैश्वदेव, जप, होम, संतर्पण सगळ्या गोष्टी करून झाल्या की दुपारच्या वेळेत थोडा तरी स्वाध्याय करणं गरजेचं आहे. स्वाध्यायामध्ये काय करू शकतो तर पुराण वाचन, वेद पठण, काही विद्यार्थी असतील तर त्यांना शिकवणे इत्यादी गोष्टी आपण करू शकतो स्वाध्यायामध्ये. कारण स्वाध्यायान्मा प्रमदः. त्यानंतर संध्याकाळची संध्या आहे. संध्याकाळच्या संध्येचं सुद्धा हेच विशेष आहे की संध्याकाळच्या संध्येनं समस्त पातकांचा नाश होतो. एक ग्रंथात असं म्हणलंय की जो कोणी नित्य संध्या म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची संध्या करतो, गायत्री जप करतो, त्याने केलेल्या सर्व पापांचा नाश तर होतोच. आणि विशेष फल असं आहे की गायत्री जप केल्याने त्यांनी काही दान म्हणजे अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह असे षटकर्म ब्राह्मणाला सांगितलेले आहेत. तर अध्ययन आपण करतो, अध्यापन आपल्याकडनं होतं नाही होतं, जे काही प्रत्येकाचं योग आहे त्याप्रमाणे. यजन याजन म्हणजे दुसऱ्यासाठी यज्ञ करणे, स्वतःसाठी यज्ञ करणे, यातलं काय होतं प्रत्येकालाच माहिती. दान आणि प्रतिग्रह म्हणजे प्रतिग्रह होतो, दान होतंय की नाही याच्याबद्दल थोडी आपल्याला शंका वाटते. पण प्रत्येक जण आपल्या ताकदीनुसार अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह हे सगळं करत असतो. पण दान दिलं आणि दान घेतलं याच्यामध्ये फरक काय आहे की दान देणारा उत्तम फलवान होतो, पण ते दिलंय कुठे? वृथा वृत्ती समुद्रेशो वृथा तृप्तस्य भोजनम वृथा दानम समर्थस्य वृथा दीपो दिवाबिच. समुद्रामध्ये पाऊस पडून काही उपयोग नाही. वृथा तृप्तस्य भोजनम, तृप्त झालेल्याला भोजन देण्यात काही अर्थ नाही. वृथा दानम समर्थस्य, जो समर्थ आहे त्याला दान देऊन काही उपयोग नाही. आणि वृथा दीपो दिवाबिच, मोठ्या दिव्यासमोर छोटा दिवा लावून लावला तर काय उपयोग आहे? तर दान सुद्धा सत्पात्री द्यायला पाहिजे. सत्पात्री म्हणजे स्नान, संध्या, जप, जाप्य, नित्य नैमित्तिक व्रत, जे काय नित्य नैमित्तिक आणि काम्य या व्रतांचा आचरण करणारा ती व्यक्ती पाहिजे. त्या व्यक्तीला आपण दान केल्याने आपल्याला परमेश्वर संतुष्ट होत असतो. त्या ठिकाणी संध्याकाळच्या संध्येत विषय काय आला की दान जे ग्रहण करतो तर त्या दानाचा नाश सुद्धा हे 2 वेळेचा गायत्री जप केल्याने त्या दानाचा कोणताही दोष त्या दान घेणाऱ्याला लागत नाही, असं एक वचन आहे. तर पहिल्यांदा सकाळी उठल्यापासून प्रातस्मरण पासून संध्याकाळी संध्येपर्यंत आपण येऊन पोहोचलो. त्यानंतर संध्याकाळी संध्या झाल्यावर काही ठिकाणी देवतांचं घरात शुभं करोति कल्याणम, रामरक्षा, भीमरूपी इत्यादी म्हणण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी पाढे म्हणतात, लहान मुलं असतात, सगळ्यांना काही गोष्टी नित्य चालणाऱ्या आहेत. देवाची संधिकालाची उपासना म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्त उत्थाप्य, ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मदेवांची आराधना करावी. त्यानंतर माध्यान्हामध्ये विष्णूंची पूजा, आवाहन इत्यादी करावं आणि संध्याकाळी शंकरांची पूजा, स्मरण, वंदन. पण या तिन्ही देवता अशा आहेत की त्या तिन्ही त्रिकाला बाधित म्हणजे तिन्ही काळात त्या प्रबळच आहेत. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची या, ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात हे तिन्ही देव जिथून उत्पन्न झालेले आहेत तो हा गजानन मायबाप. ब्रह्मा विष्णू महेश हे तरी तुझेच अवतार. समर्थ रामदास म्हणतात पण ब्रह्मा विष्णू महेश हे तरी तुझेच अवतार. त्रिगुणेत गुणातीत नामरूप विरहित, पुरुष नाम प्रकृतीत नाही अंतः. हे तिन्ही देवता एकच आहेत. त्या तिन्ही देवता ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्ममुहूर्त, मध्यकाल आणि संध्याकाळी शिवांची उपासना अशा अनन्य पद्धतीनं आपण नित्यविधी करत राहिलो तर आपल्या जन्माचं कल्याण होऊ शकतं. नित्यविधीमध्ये आणि खूप विचार मांडण्यासारखे आहेत. रात्री झोपताना सुद्धा त्या निद्रा देवीचं आवाहन स्मरण करून तिला नमस्कार करून शयन करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर परत सकाळी उठून हाच क्रम सुरू राहतो आयुष्यभरासाठी. हा नित्यविधी हा क्रम आहे.
नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे 3 प्रकारचे विचार आपल्याला शास्त्रांनी सांगितलेले आहेत. आज अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेमध्ये जे काही माझ्या गुरूंच्या कृपेनं मला मिळालं त्यातलं यथाशक्ती यथामती वेदपुरुषाची सेवा समजून जे काही मला मांडता आलं तेवढं मांडलं. आणि यामध्ये काही चुकलं असेल तर ते सगळं माझं आहे आणि यामध्ये काही सगळं उत्तम असेल ते परमेश्वर गुरूंचं आहे असं समजून या अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेतील आजच्या व्याख्यानाला मी विराम देतो. सर्व श्रोतेगण, ब्रह्मवृंद, वेदपुरुष आणि सद्गुरूंना नमस्कार करतो. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये काणे गुरुजींनी नित्यविधी संबंधामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. या नित्यविधीचाच काही भाग म्हणून या व्याख्यानमालेमध्ये देवपूजा हा स्वतंत्र विषय लक्षात घेऊन त्या संबंधात 2 व्याख्यानं स्वतंत्रपणे आयोजित केली गेली होती. तसंच वेदाध्ययन म्हणजे ब्रह्मयज्ञाचा एक भाग आहे असं लक्षात घेऊन 5ही वेदांचा म्हणजे यजुर्वेदातील 2 भाग, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद असं लक्षात घेऊन त्या संबंधात 5 व्याख्यानं स्वतंत्रपणे आयोजित केलेली होती. अशा पद्धतीने नित्यविधी या विषयाची पूर्तता आज काणे गुरुजींनी केलेली आहे. या सर्व नित्यविधीमध्ये जे अनेक विषय येतात ते मनुष्याच्या कल्याणासाठीच येतात आणि मनुष्याचं कल्याण याचा अर्थ केवळ लौकिक स्वरूपामधलं कल्याण असा अर्थ होत नसून त्याची आध्यात्मिक आणि पारलौकिक पारमार्थिक उन्नती होणं हेच त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. आता या व्याख्यानमालेचे अनेक श्रोते आहेत. त्या श्रोत्यांपैकी काही लोकांना असं वाटू शकतं की या नित्यविधी मधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त पुरोहित वर्गानेच कराव्यात का? तर नित्यविधी हा कोणत्याही पौरोहित्याला बांधिलकी म्हणून सांगितलेला नाहीये, तर तो सर्व लोकांच्या आध्यात्मिक पारलौकिक पारमार्थिक उन्नतीसाठी सांगितलेला आहे. त्यामुळे संध्या करणं असो, सूर्यनमस्कार करणं असो किंवा अन्नसंतर्पण करणं असो, ह्या सर्व गोष्टी केवळ पुरोहित वर्गासाठीच आहेत अशी कुणीही समजूत करून घेऊ नये. या सर्व गोष्टी सर्वांसाठी अपेक्षित आहेत. थोड्या पूर्वीच्या काळी व्यवसायाने कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती सुद्धा रोज संध्यावंदन केल्याशिवाय आपल्या व्यवसायाला बाहेर पडत नसत. आज ही काही परंपरा महाराष्ट्रामध्ये क्षीण झालेली दिसते, पण आपण जर दक्षिण भारतामध्ये बघितलं तर दक्षिण भारतामध्ये कोणत्याही अन्य व्यावसायिक क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च कोटीचं काम करणारा आणि अत्यंत उच्च कोटीचा आर्थिक व्यवहार करणारा व्यक्ती सुद्धा रोज संध्यावंदन केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. आपल्याला हेही अनेक चित्रपटांमधनं किंवा अन्य ठिकाणून दिसत असेल की भस्मधारण केलेला एखादा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नरही आपल्याला दिसतो. तसंच एखादा सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती सुद्धा भस्मधारण करून संध्यावंदन करून अगदी शेंडी ठेवणारा सुद्धा आपल्याला दिसतो. त्यामुळे नित्यविधीच्या संबंधामध्ये आज सविस्तरपणे
काणे गुरुजींनी आपल्या समोर विवरण ठेवलेलं आहे. पूजा संबंधामध्ये सुद्धा स्वतंत्रपणे व्याख्यान झालेलं आहे. हे कोणत्याही स्वरूपात एका विशिष्ट व्यावसायिक लोकांसाठी नसून सर्व लोकांसाठी उपकारक आहे. म्हणून त्याचा जास्तीत जास्त अवलंब करणं हे सर्वांना उपकारक होणार आहे. काणे गुरुजींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे त्यांना आवडणार नाही, कारण मुळामध्ये या व्याख्यानमालेच्या आयोजनामध्येच ते आहेत. म्हणजे रोजच्या व्यक्त्यांचं बद्दलची कृतज्ञता धन्यवाद देणं हे काम तेच करत असतात. मी फक्त एक संयोजक म्हणून पाठीमागून सूत्र हलवत असतो. पण आज ते व्याख्याते आहेत म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम पूर्ण झाला असं जाहीर करतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. शांति.